आजच्या भागाची सुरुवातच भावनिक दिलासा देणाऱ्या क्षणांनी होते। सायलीच्या समजूतदार शब्दांमुळे रविराज थोडा खंबीर होतो आणि अखेर 2 घास तरी खातो। ते दृश्य पाहून घरातल्या प्रत्येकाच्या डोळ्यात समाधान दिसतं। ज्याचं कर्तव्य सख्ख्या मुलीने निभावायला हवं होतं, ते सायलीने केल्याचं सगळ्यांनाच मनोमन वाटत राहतं। रात्री अर्जुन आणि सायली दोघंही काल घडलेल्या सगळ्या प्रकारावर बोलत असतात। अर्जुन मन मोकळं करत म्हणतो, तो व्हिडिओ पाहताना मला वाटलं मी एखाद्या सराईत गुन्हेगारालाच पाहतोय। त्याचा तो खुनशी चेहरा अजूनही माझ्या डोळ्यांसमोरून जात नाही। स्वतःच्या सख्ख्या भावाने असं केल्यावर सिनियर किती खचला असेल याची कल्पनाच करवत नाही। पण तुझ्यामुळे तो थोडा तरी सावरतोय, सायली शांतपणे उत्तर देते। माझे खरे आईबाबा असते तर ते प्रतिमा आत्या आणि रविराज काकांसारखेच असते। प्रत्येक वेळी नातं रक्ताचंच असायला हवं असं नाही। दुसऱ्या दिवशी सकाळी सायली नाश्ता करत असताना प्रतिमा तिथे येते। सायलीमुळे मनावरचं दडपण थोडं हलकं झाल्यासारखं तिलाही वाटत असतं। कल्पना तिची विचारपूस करते तेव्हा प्रतिमा भावुक होत म्हणते, ज्या बाईने स्वतःच्या नव्याला ढसाळसा रडताना पाहिलं, तिच्या मनावर काय परिणाम झाला असेल। मी त्यांना कधीच इतकं खचलेलं पाहिलं नव्हतं। स्वतःच्या रक्ताची नाती अशी पाठीत खंजीर खुपसतील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं। सायली आणि कल्पना दोघीही तिला धीर देतात। स्वतःचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी प्रतिमा सायलीसोबत किचनमध्ये नाश्ता बनवायला जाते। रम्यान, तुरुंगात नागराज आणि महिप्त समोरासमोरच्या कोठड्यांमध्ये बंद असतात। नागराज स्वतःच्या विचारात गुरफटलेला असतो, तर महिप्त त्याला सतत डिवचत राहतो। जिला तुम्ही वेडी समजत होतात, त्याच तुमच्या बायकोने तुमची पोलखोल केली। तुमच्या नाकावर टिचून तिने व्हिडिओ काढला आणि सुभेदारांपर्यंत पोहोचवला। महिप्तला सगळी माहिती आहे हे कळताच नागराज चकित होतो। तो उत्तर देतो, मी माणसं जमवून ठेवली आहे, पण तुझ्यासारखा मी स्वतःच्या भावाच्या जीवावर उठलेलो नाही। यावर नागराज संतापतो आणि म्हणतो, हे सगळं मी एकट्याने केलं असं समजायचं कारण नाही। तूही माझ्यासोबत होतास। महिप्त थंडपणे म्हणतो, आता हे सगळं जगाला माहिती आहे। तुझी इथून सुटका नाही। तेव्हा नागराज त्याला धमकी देतो, मला काय वाटतं मी गप्प बसेन। साक्षीचं नाव पोलिसांना सांगितलं तर काय होईल। लेकीचं नाव ऐकताच महिपची बोलती बंद होते। दुसरीकडे रविराज 22 वर्षांपूर्वीच्या अपघाताची केस फाईल पुन्हा तपासत असतो। काही महत्त्वाच्या गोष्टी त्याच्या लक्षात येतात। तो अर्जुनला सांगतो, त्या दिवशी आपण सगळे तुझा वाढदिवस साजरा करून निघालो होतो। अपघातानंतर मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं, पण नोंदी पाहता नागराज लगेच यायला हवा होता। तो मात्र दुसऱ्या दिवशी आला। शिवाय ज्या ठिकाणी मला ॲडमिट केलं होतं, तिथून त्याने मला दुसरीकडे हलवलं। म्हणजे अगदी थंड डोक्याने मला मारायचा कट होता। त्याचा संताप उसळतो। 22 वर्ष मी तडफडल, आता पुढची वर्ष तो कशी तडफडेल याची काळजी मी घेणार। इतक्यात सायली तिथे येते। केसबद्दल बोलताना रविराज पुन्हा खचतोय हे पाहून ती त्याला आठवण करून देते। तुम्ही मला वचन दिलं आहे की स्वतःला या सगळ्याचा त्रास होऊ देणार नाही। रविराज ते वचन पाळतो। ही सगळी चर्चा प्रिया बाहेरून ऐकत असते। ती स्वतःशीच विचार करते, नागराज आणि महिप्त दोघेही जेलमध्ये गेले हे बरंच झालं, पण त्यांनी माझं नाव घेतलं तर महिप्तला साक्षीच्या नावाने गप्प करता येईल, पण नागराज काय? आणि तिच्या मनात एक धोकादायक विचार रुजतो, नागराजला पूर्णपणे अडकवण्यासाठी अर्जुनला नकळत मदत करण्याचा। दरम्यान कोर्टात नागराज विरोधात केस फाईल होणार असल्याने सुमनला प्रत्यक्षदर्शी म्हणून जबाब द्यावा लागणार असतो। सुमन भोळी असल्यामुळे तिला तयार करण्यासाठी रविराज,
सायली आणि अर्जुन घरातच कोर्टाचा सराव सुरू करतात. अर्जुन कोर्टाचा सीन उभा करतो आणि एकामागोमाग एक प्रश्न विचारतो. रविराज तिला समजावतो. नागराजचा वकील तुला गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करेल. पण तू खचू नकोस. जे घडलं आहे ते शांतपणे आणि